श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, आज मी तुम्हाला आपल्या स्वामी आई या स्वामी चॅनलमध्ये सौ अंजली गाडे या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत अद्भुत हम गया नहीं जिंदा है या वाक्याची स्वामी प्रचिती देणारा एक साक्षात क्षणात स्वामींच्या कृपेने नशिबाचे फासे बदलवून टाकणारा स्वामी सेवेतील अत्यंत सुंदर असा एक अदिव्य अनुभव सांगणार आहे. जेव्हा स्वामी आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आपल्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आणि आपल्या नशिबाचे फासे कसे पलटवून टाकतात हे त्या प्रत्येक स्वामी भक्ताला आज आपल्या सर्वात सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल. भक्तांनो, आजचा हा अनुभव कर्जत मधील स्वामी भक्त ताईंचा आहे आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ऐकणार आहोत. ताई म्हणतात, नमस्कार. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन. मी सौ अंजली गाडे. खरं तर स्वामींचं एक दृष्टांत आणि दृष्टांताने बदललेलं माझं हे संपूर्ण आयुष्य आज मी तुम्हा सगळ्या स्वामी भक्तांच्या समोर ठेवणार आहे. खरं तर लग्ना अगोदर माझे बाबा मी खूप लहान असताना माझ्या आईला घटस्फोट देऊन निघून गेले. मग आईने माझा सांभाळ केला. आई मी अगदी दोघेही माझ्या मामांच्या गावी म्हणजे आमच्या आईच्या माहेरी म्हणजे माझं लहानपण गेलं. मी लहानाचे तिथेच मोठे झाले. आईने खूप काबाड कष्ट करून मला लहानाचे मोठे केले. आई बाजूलाच असणाऱ्या एका कंपनीत जायची आणि त्या पगारात आम्हा दोघांचा उदरनिर्वाह करायची. तरीही आईने मला कधीही काही कमी पडू दिलं नाही. माझं 12वी पर्यंतचं शिक्षण झालं आणि 12वी नंतर मी नर्सिंगचं शिक्षण घेतलं. 3 वर्ष शिक्षण कंप्लीट झालं. 1 वर्ष मी जॉब केला आणि मग त्यांच्यानंतर चांगलं स्थळ आलं म्हणून माझ्या घरच्यांनी मला लग्न जमवून दिलं. लग्नानंतर काही महिने सुखात गेले. मात्र त्यानंतर कळालं की आमचं जे राहतं घर आहे ते सगळं माझ्या दिरांच्या नावाने आहे. कारण इकडे सासरे सुद्धा माझे सासरे हे माझ्या पतीच्या लहानपणीच मृत्यू पावले. माझे दीर मोठे, त्यामुळे सगळी जबाबदारी त्यांच्यावर आणि गैरव्यवहार करण्यात सुद्धा ते नंबर 1 होते. खरं तर आमच्या भागात बऱ्याच लोकांसोबत त्यांचं सतत गैरव्यवहार होत असायचे. पुन्हाकडून हे पैसे मागायचे. मागितलेले पैसे कधीच परत नाही करायचे. कोणाच्याही जमीन हिसकावून घ्यायचं हा त्यांचा धंदा. सासरी वाढल्यानंतर सगळी जमीन त्यांनी त्यांच्या नावावर केलं. राहतं घर सुद्धा त्यांच्या नावावर केलं. लग्नानंतर 1 वर्ष अत्यंत उत्तम गेला आणि त्यांच्यानंतर त्यांनी त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली. आम्हा दोघांनाही त्या घरातून निघा सतत त्यांनी आग्रह धरला. सतत उठता बसता ते आमच्या दोघांचाही अपमान करायचे. आम्हाला भयंकर त्रास द्यायचे. शेवटी आमच्या नावावर काहीच नव्हतं आणि कुणालाही काही सांगू शकत नव्हतो. कारण आजूबाजूची सगळीच लोक त्यांना नेहमीच घाबरून असायची. कुणी काही बोललं की त्यांच्या अंगावर धावून यायचं. त्याला शिव्या श्राप द्यायचं अशी त्यांची नियत होती. शेवटी एके दिवशी त्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला. असंही नावावर काहीच नाही, भांडून काहीच होणार नाही म्हणून शेवटी आम्ही त्या दोघांनी त्या घरातून निघण्याचा निर्णय घेतला. माझे पती हे एका कंपनीमध्ये वेल्डिंगचं काम करायचे आणि त्याच वेळेस मी प्रेग्नेंट सुद्धा होते. मला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलं होतं, त्यामुळे मी जॉब करू शकत नव्हते. आम्ही भाड्याच्या एका रूममध्ये राहायचो, ज्याच भाडं 25,000 35,000 रुपये होतं आणि घराचा खर्च वेगळा, माझं हॉस्पिटल वेगळं. खरं तर या सगळ्या गोष्टीचं टेन्शन माझ्या पतीने घेतलं आणि ते दारूच्या आहारात गेले. रोज पिऊन येऊ लागले. कारण घरातील जबाबदारी पैसाच नव्हता, जवळ जमीन जागा काहीच नव्हतं. ते खूप डिप्रेशनमध्ये गेले आणि मग ते दारू प्यायला लागले. हळूहळू त्यांचं काम कमी होऊ लागलं. कंपनीतील जी काम होती त्याबद्दल त्यांची तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे तिथे सुद्धा त्यांचा पगार अत्यंत कमी येऊ लागला. आता आमच्याकडे काहीच उरलं नव्हतं. माहेरी सुद्धा गरिबीच होती. सासरी आल्यानंतर तरी चांगले दिवस येतील वाटलं, मात्र इथे सुद्धा गरिबीच पाहिली. मी सुद्धा खूप टेन्शनमध्ये असायचे. कारण काय करायचे काहीच कळत नसायचे. त्यावेळी माझ्या देवघरात एक गणपती बाप्पांची मूर्ती आणि गणपती बाप्पांवरती सतत
वागवायचे देव नसतातच असे मी म्हणायचे. कारण या सगळ्या परिस्थितीने मी खूप कंटाळून लहानपणीच बाबा सोडून गेले. आईने वाढवले, लग्न लावून दिले. तिचीही 4 स्वप्न होती. मात्र लग्नानंतर सुद्धा माझ्या आयुष्यात अत्यंत भयानक घडले. त्यामुळे माझा देवघराचा विश्वास उडला. मी अगदी देवांना मानणारच नाही. देव म्हणजे दगड असतात असे म्हणायचे. तुम्हाला सांगते, 1-2 महिने गेले असतील. त्यांच्या नंतर अचानक मला एक स्वप्न पडले. गुरुवारचा दिवस होता. पहाटे 4:30 वाजते असतील आणि त्या स्वप्नात ना एक म्हातारे बाबा भगव्या रंगाच्या ज्यांच्या लोंगाटो घातले होते, ते माझ्या उशी जवळ येऊन बसले. मी झोपले होते आणि ते माझ्या कानात तारक मंत्र म्हणत होते. तोपर्यंत तारक मंत्र काय मला काहीच कळेना. मी गडबडून 4:30 वाजता जागी झाले. मोबाईलमध्ये पाहिले तर 4:30 वाजले. पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप नाहीच आलं. ते एक स्वप्न मला जवळपास 4 गुरुवार पडत होते. प्रत्येक गुरुवारी हेच स्वप्न का पडत आहे मला काहीच समजेना आणि त्याबद्दल कोणाला काय सांगावे तेही समजेना. कारण पती ऐकणार नाहीत, ऐकलं तर ते विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे मी माझ्या मनातच हे स्वप्न ठेवायचं, पण हे बाबा सतत येतात हे मला कळतच नव्हते. बऱ्याच वेळा हा भूताचा प्रकार आहे असेही मला वाटले. पण ते 4 गुरुवार गेले आणि त्यांच्यानंतर गुरुवारचा होता. त्या दिवशी मला हॉस्पिटलला जायचे होते. आम्ही रिक्षेने, मी आणि माझे पती जायला निघालो. आम्ही माझ्या शेजारी एका काकू होत्या. बरेचसं अंतर पार केल्यानंतर त्या काकूंनी त्यांच्या मोबाईलमध्ये हा तारक मंत्र लावला आणि ते शब्द मी ऐकले. मी 5 मिनिटं त्यांच्याकडे बघत बसले आणि त्यांना लगबगीने विचारले की काकू हा कुठला मंत्र आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितले, हा तारक मंत्र आहे, तुला माहिती नाही का. त्यांना म्हटले नाही. पण मी त्यांना माझं स्वप्न सांगितले की सलग 4 गुरुवारी हा स्वप्न मला पडले आणि कोणीतरी बाबा कानात हा तारक मंत्र सांगायचा. त्या काकूने आश्चर्याने माझ्याकडे बघू लागल्या. त्यांच्याजवळ स्वामींचा एक फोटो होता, सुंदर असा. एका प्लास्टिकच्या कवमध्ये स्वामींचा फोटो त्याने बॅगेत ठेवला. ज्या जॉबला जायच्या आणि त्या मला फोटो काढून दाखवला की हे बाबा आहेत त्यात का. मी त्यांना म्हटलं, हा हेच बाबा, पण तुम्हाला कसे माहिती. ते म्हणाले की सर स्वामी समर्थ आहेत, त्यांच्यावरती यांची कृपा असते, त्यांनाच भेटतात, त्यांच्याच नशिबात येतात आणि त्यांनाच आशीर्वाद देतात, हे अशक्यही शक्य करतात. त्यांचे एक वाक्य आहे, हम गया नहीं जिंदा है. या साक्षात रूपी असतात. तेव्हा कुठेतरी मला वाटलं की देवाने दोष देत देव नसतातच असे म्हणते. म्हणून कदाचित त्यांनी माझ्या कानात हा मंत्र म्हटला असेल. मग त्या काकूने सांगितले की तू स्वामी सेवा कर, तुला तेवढी दृष्टांत येतात, तू सुद्धा स्वामी सेवेत रोज तारक मंत्र ऐक. मग मी घरी गेले, तारक मंत्र सर्च केला आणि तिथून नित्य नियमाने मी हा मंत्र ऐकायला लागले. त्यानंतर मी कुठेही जायचे, हॉस्पिटलला, बाहेर, मार्केटमध्ये, हा मंत्र कुणाच्याच तरी मोबाईलमधून कानावर यायचा, कुठून ना कुठून होईना, पण त्या मंत्रांचे शब्द माझ्या कानावर पडायचं. मग मी सुद्धा हा मंत्र रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी म्हणू लागले. हळूहळू स्वामी सेवा कशी करायची ते सुद्धा मोबाईलवरती आले. मग स्वामींची मूर्ती घरात आणली, स्वामींचा फोटो आणला, ग्रंथ आणले आणि माझ्या स्वामी सेवाला सुरुवात झाली. पण अजूनही आमचे दिवस बदलले नव्हते. घरात अक्षरशः काहीच उरलं नव्हतं. एका वेळेस खाण्याचे हाल झाले होते. शेजारी पाजारी लोक माझ्यावर हसायचे, तू भाट करणार. 2 वेळा जे रूम मालक आहेत ते आमच्या घरी येऊन गेले आणि ते म्हणाले की तुम्ही भाकरीच आहात, मग तुम्ही ते राहायला कशाला आलात. रूम खाली करा. काही कमवायचं नाही तर रूमचं भाडं कसं भरणार. अक्षरशः 4 लोकांमध्ये त्यांची आमचा अपमान केला आणि मी खूप रडले. स्वामींना म्हटलं, स्वामी हे दिवस तुम्ही बदलावा. स्वामी मी नित्य नियमाने सेवा करेल. माझी परिस्थिती अशी आहे, माझ्या पोटात बाळ आहे, मी काही करू शकत नाही, पण तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा. आयुष्यभर तुमची सेवा करेल, पण स्वामी तुम्हाला प्रचिती द्या. मी अक्षरशः स्वामींकडे 1 महिनाभर हट्ट धरला आणि त्यानंतर योग आला. स्वामींच्या मठात गेले. एक ब्राह्मण भटजी आहेत, त्या भटजींनी माझे स्वप्न सांगितले. तेव्हा त्यांनी मला सांगितले, 3 महिना स्वामींचा अनुष्ठान कर. तू दुसरी तर सेवा करू शकत नाही कारण तुला बेडरेस्ट आहे. मग तू काय कर, रोज 51 वेळा तारक मंत्र म्हण. तू बेडवर म्हण, स्वामींच्या समोर म्हण, उठून बसून जसं तुला शक्य होईल तसं, पण तू रोज 51 वेळा असं तारक मंत्र म्हण जा. कारण तारक मंत्राचा तुला स्वामी दृष्टांत देत आहे. कदाचित ती सेवा स्वामींनी तुझ्याकडून घडवून घ्यायची आहे. तू सेवा कर. ताई म्हणतात की
त्या महाराजांनी मला हे सांगितलं. घरी आले त्या दिवसापासून मी संकल्प केला, महाराज 3 महिने सेवा करणार, पण तुम्ही चमत्कार घडवा. हे वाईट जे घाण आयुष्य आहे ते तुम्ही बदलावा. मग मी सुरुवात केली. रोज 51 वेळा तारक मंत्र म्हणायला लागले. तुम्हाला सांगते, 1-2 महिने गेले असतील आणि 2 महिने संपल्यानंतर 3रा महिना सुरू झाला. दिवस बदलत नव्हते. घर भाडं थकलं होतं. अक्षरशः आम्ही एका टाइमला खायचो. पती व्यसनाच्या आहारात गेले होते, पण ते 2 महिन्यानंतर माझ्या पतीने अचानक दारू सोडली. काय चमत्कार घडला काही कळेना. स्वामींची कृपा असावी, पण पतीने अचानक दारू सोडली. रिझाईन म्हणजे माझी त्यांची रिझाईन दिला आणि त्या राजीनामा दिला आणि त्यांच्यानंतर अगदी 8 दिवसातच दुसऱ्या कंपनीने बोलावलं. तिथे वेल्डिंगचं बरेचसं काम बाकी होतं. माझ्या पतीने दारू सोडली. ते व्यवस्थित काम करू लागले. जे काम 1 महिन्यात होतं ते त्यांनी 8 दिवसात करून दिलं. त्यामुळे तिथे मॅनेजर यांच्यावर खुश झाले. त्यानंतर दुसऱ्याही कंपन्या होत्या. त्यांनी मग तिथलं सुद्धा काम माझ्या पतीला दिलं. मग माझ्या पतीने 2-4 लोकांना सोबत घेतलं. ते काम पूर्ण केलं. तुम्हाला सांगते, तिथून त्यांच्या ओळखी वाढत गेली. बरोबर ते 2 महिने तारक मंत्र झालेले 3रा महिना सुरू झाला आणि त्या 3ऱ्या महिन्यापासून माझ्या पतीची मोठी कंपनीचे काम मिळू लागले. ज्या कंपनीत एक वर्कर म्हणून काम करत होते, त्यानंतर त्यांचं कन्स्ट्रक्शन म्हणू लागले. मग कंपन्यांचे सर्व वेल्डिंग कॉन्ट्रॅक्ट्स ते सुरू करत लागले. मग त्यांनी जवळपास 101 लोकांची टीम तयार केली. तिथल्या भागातल्या सगळ्या कंपन्यांची काम यांच्याकडे येऊ लागली. हळूहळू त्यांनी बांधकामामध्ये सुद्धा प्रवेश केला. मग कुठे काही बांधकाम असेल, कंपनीचं बांधकाम असेल तर ते करून द्यायचं. यांची माणसं यांना गोळ्या केली. म्हणजेच अशी टीम तयार झाली की तुम्हाला सांगते, 3ऱ्या महिन्यापासून आमचं अपार प्रगती होऊ लागली. अचानक म्हणजे आम्हाला वाटलंही नव्हतं, स्वप्नातही नव्हतं की आपल्या आयुष्यात कधी असे बदल घडतील किंवा आपल्याकडे असा पैसा आकर्षित होईल किंवा आपल्याकडे संपत्ती येईल. आपले एवढे दिवस बदलतील. पण त्या कामामध्ये यांना भरपूर नफा मिळत गेला. मग यांनी बिल्डिंगचे काम करायची सुरुवात केली आणि आमच्या भागामध्ये एक नवजालेले बिल्डर म्हणून यांची ओळख झाली. तुम्हाला सांगते की 3ऱ्या महिन्यापासून पुढच्या 3 वर्षात आमचे आखलेले दिवस बदलले. आज स्वतःचा फ्लॅट घेतला, स्वतःचा बंगला आहे, स्वतःची गाडी आहे. आज अक्षरशः त्या शून्यातून आम्ही करोडोपती पोचलो आहे. तो स्वामींच्या स्वप्नात झालेला एक दृष्टांताने बदललेलं आमचं आयुष्य आम्ही सगळेच विसरू शकणार नाही. की स्वामी कृपा आहे. स्वामींची आमचा असणारी जी प्रेमाची माया आहे ती कायम अशीच असावी. ताई सगळ्या स्वामी भक्तांना सांगतात की स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण आपण जेव्हा ठरतो सर्व संपल्यासारखे वाटते, तेव्हा सगळ्या शून्य होते. तेव्हा ही स्वामी शक्ती आपल्या पाठीशी राहते, सगळ्यातून आपल्या बाहेर काढते. अगदी काही दिवसांच्या अनुभवाने स्वामीने माझं आयुष्य बदललं. फक्त एकच की जन्मोजन्मी अशी सेवा घडावी आणि प्रत्येक जन्मी मला स्वामींची सेवा करण्याची पुण्याई मिळावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, अक्षरशः अंगावर शहारा आणणारा हम गया नाही, जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा या ताईंना शून्यातून लाखोपर्यंत, करोडोपर्यंत पोहोचवणारा हा सर्वात सुंदर अनुभव, दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन सुंदर आणि छान व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.